एसटी महामंडळाच्या बसगाड्यांमधून प्रवास करताना आता प्रवाशांना कमी गर्दीत कमी भाडं देण्याची मुभा असेल। महामंडळाकडून प्रवाशांसाठी लवचिक भाडे योजना लागू करण्यात येणार आहे। गर्दीच्या हंगामात तिकीट दर सारखेच असणार आहेत। मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीच्या किमतीमध्ये आजपासून वाढ। सीएनजीच्या किमतीमध्ये प्रति किलो 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे। सीएनजीची सुधारित किंमत 80 रुपयांवर असेल। डेक्कन क्वीनच्या सेवेला आज 55 वर्ष पूर्ण। 1 जून 1930 रोजी मुंबई आणि पुणे शहराच्या सेवेत डेक्कन क्वीन दाखल झाली होती। महाराष्ट्रात 12 दिवस आधीच मान्सून दाखल। मात्र कोकण रेल्वे चाकरमान्यांच्या प्रवासासाठी सुरक्षित सज्ज आहे, तर नैसर्गिक आव्हानांचा सामना करण्यासाठी यंदा अधिक काटेकोर नियोजन। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला। इन हाऊस कोट्यामधल्या जागांवर पूर्वीच्याच पद्धतीने प्रवेश देण्याचे निर्देश आणि या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक, संस्था चालकांना दिलासा मिळेल। देशात कोरोना रुग्णांची संख्या 3000वर। केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर महाराष्ट्रात 485 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। अमेरिकेकडून स्टील ॲल्युमिनियमवरील आता कर 25 वरून 50%वर। भारतीय धातू निर्यातीवर 39,000 कोटींचा परिणाम होण्याची शक्यता आहे। ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या नवीन विश्लेषण अहवालात हा दावा। हिमस्खलनाचा श्रीनगर आणि लेह महामार्गाला फटका बसला। जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे तर श्रीनगर आणि लेह महामार्ग बंद झाला आणि आतापर्यंत कुठल्याही नुकसानीची माहिती नाही आहे। आसाममध्ये पावसाचं थैमान। पूर आणि भूस्खलनामध्ये 28 जणांचा मृत्यू, तर 28 जिल्ह्यांमधल्या 23 लाख नागरिकांना या पुराचा फटका बसला आणि सततच्या पावसामुळे नद्या धोक्यांच्या पातळीवर आल्या।